महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध यांच्या 2588व्या त्रिवेद वैशाख बुद्ध पौर्णिमा जयंतीनिमित्त सांगलीतील माता रमाई आंबेडकर उद्यान संवर्धन समितीच्या वतीने शुक्रवार दिनांक 1 मे 2026 रोजी विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले। या उपक्रमांमुळे शहरात धार्मिक व सामाजिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 7 वाजता धम्म रॅलीने झाली। श्रावस्ती बौद्ध विहारच्या वतीने काढण्यात आलेली ही रॅली तथागत हस्तमुद्रा माता रमाई आंबेडकर उद्यान येथून सुरू होऊन नवीन वसाहत, बालाजी मेल रोड, काँग्रेस कमिटी, राम मंदिर, सिव्हिल हॉस्पिटल चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड मार्गे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, भीमांगण परिसर येथे संपन्न झाली। रॅली दरम्यान भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करण्यात आला। यानंतर सकाळी 10 वाजता त्रिसरण पंचशील ग्रहण व अभिवादन कार्यक्रम पार पडला। नागरिकांसाठी दुपारी 11 ते 3 या वेळेत स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती। या कार्यक्रमात सर्व समाज घटकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। दरम्यान महाबोधी बुद्धगया विहार मुक्त करण्यात यावा तसेच बुद्धगया मंदिर कायदा 1949 रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। कार्यक्रमास भंते डॉक्टर यश काश्यपायन महाथेरो, नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, जयंती महोत्सव मंडळाच्या अध्यक्षा नगरसेविका स्नेहल सावंत, नगरसेवक प्रकाश मुळके, नगरसेविका वर्षा निंबाळकर, माजी विरोधी पक्षनेते सदाशिव वाघमारे, माजी वीरेंद्र थोरात, श्रावस्ती विहाराचे अध्यक्ष डॉक्टर सुधीर कोलप, दीपस्तंभ विहाराचे अध्यक्ष प्राचार्य जगन कराडे, माजी समाज कल्याण आयुक्त हंबीरराव कांबळे, बापूसाहेब सोनवणे, आशिष गाडे, सी.बी. चौधरी, सचिन सव्वाखंडे, जगन्नाथ आठवले, माजी उपायुक्त रमेश वाघमारे, भारतीय बौद्ध महासभेचे जितेंद्र कोलप, लोकमतचे पत्रकार सुरेंद्र दुपटे, मनोज काळे, माता रमाई आंबेडकर संवर्धन समितीचे पदाधिकारी आशा साबळे, शहाजी मोरे, शिवाजी वाघमारे, प्रफुल्ल ठोकळे, अविनाश कांबळे, शंकर कांबळे, सचिन एवळे, अजय उबाळे, गणपती चौडीकर, बाळासाहेब पगारे, गजानन गस्ते, प्रियानंद कांबळे, रतन तोडकर तसेच समता सैनिक दलाचे कार्यकर्ते, पदाधिकारी यासह चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज धम्म रॅलीमध्ये विजय लांडगे व पवन कदम यांनी महापुरुषाच्या वेशभूषेत सहभाग घेतला। या ठिकाणी मनापासून खूप खूप अभिनंदन। उत्कृष्ट कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम असेल, हा कार्यक्रम सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी ते कार्यकर्ते अहोरात्र प्रयत्न करत आहेत। त्या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। आपण सर्वजण या कार्यकर्त्यांना आपण पाठबळ देतो आहे। निश्चितपणे हे जे रोपटं या ठिकाणी लावलेलं आहे त्याचं आपल्या सर्वांच्या सहकार्यानं मोठ्या पक्षामध्ये रूपांतर व्हायला वेळ लागणार नाही। आपल्या सर्वांच्या त्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा आणि सदिच्छा देखील आहेत। या पुढच्या काळामध्ये देखील या कार्यकर्त्यांच्याकडून अशाच कामाची पूर्ण अपेक्षा आहे। महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांनी आषाढ पौर्णिमेला जो त्रिसरण आणि पंचशील आर्य अष्टांगिक मार्ग दिला तोच विशुद्धीचा मार्ग आणि त्या मार्गावर आपण चालूया। कोण असं म्हणणार नाही की बाबा तू चोरी कर, कोण म्हणणार नाही दारू पी, कारण हा मानव जातीसाठी संदेश आहे। मनुष्य प्राणी हा मूळ प्रमुख आहे आणि त्याचं मन हे मूलगामी आहे आणि मनामध्ये सर्व संस्कार निर्माण होतात आणि मन विशुद्ध करण्यासाठी, मन शुद्ध करण्यासाठी आपण सर्वांनी आर्य अष्टांगिक मार्गाचा अवलंब करूया। तर आता या प्रसंगी तथागत हे विश्ववंदनीय, विश्वाला शांतीचा मार्ग देणारे विश्वगुरु, प्रथम मनोवैज्ञानिक, अध्यात्माचे प्रणेते आणि जगाकडे, या विश्वाकडे, सर्वाकडे, प्राणीमात्राकडे महाकरुणीच्या दृष्टीने नजरेनं बघणारे असे भगवान बुद्ध। अपराध कम तुम्हें बनते